गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी। रूप पाहतालो चनी सुख झाले उजाजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा आलिया संसारा उठा वेग करा 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 उदारा पांडुरंगा उदारा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे काळाचे धन हे कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे काळाचे धन कुबेराचे मनुष्याचे काय
येथे मनुष्याचे काय येथे मनुष्याचे काय सत्ता काय येथे आची सत्ता काय येथे आची सत्ता काय मित्राचा धनी केला शिवाने धनी केला जीवने मित्राचा धनी केला शिवाने मित्राचा धनी केला जीवने माझी माझी म्हणून म्हणलेला माझी माझी म्हणणे व्यक्त माझी माझी म्हणणे व्यक्त केला कामाने गारे नाशिवंतासाठी गारे नाशिवंतासाठी देवा सगळ्याची बळी दोषी हे हाय घराचे धन कुबेराचे हे हाय घराचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय कुमार 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 आलिया संसारा उठावे गकारा आलिया संसारा उठावे गिकारा आलिया संसारा उठावे गकारा आलिया संसारा उठावे गकारा आलिया
उठावे गकारा शरण दामोदारा पांडुरंगा शरण दामोदारा पांडुरंगा शरणदा उदारा पांडुरंगा शरणदा उदारा पांडुरंगा देह हे कळाचे धन कुबेराचे 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 देव हे काळाचे धन कुबेराचे देव हे काळाचे धन कुबेराचे देव हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनोजाचे काय आहे तेथे मनोजाचे काय आहे तेथे मनोजाचे आय 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 आय
या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता निभविता तेथे आची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला से प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवा सवे आटी पाडी तोसी देव हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरी चरण संताची या आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांच्याधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो खगोल झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यात्रय जणी देवाची या जगत उद्धारा लागी झालेला अवतार मिराविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यात्रय जणी देवाची ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याद लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं महावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवीर्यं मोक्षाणां ज्ञानदानैकदक्षं कोटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि यद्विद्यां वरिष्ठं कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटिदळाळे कारुण्यसिंधो भवदुःखारी तुझविन शंभो मज कोणतारी विठ्ठल आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय हे प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही बाबांनो जिम निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालो आज सर्वांना परिहार माहिती आहे पण थोडासा 1-2 मिनिटाचा परिहार द्यायचा तो असा आपल्यातीलच हरिभक्तपरायण कैलासवासी सूर्यभान नामदेव पाटील शिंदे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आजचा हा 365वा दिवस आहे त्यांचा इहलोकीची यात्रा पूर्ण करण्याचा हा शेवटचा दिवस आहे सूक्ष्म देहानं 365 दिवस काही कर्तव्य कर्म देहाचे असतात कुटुंबाचे असतात माग जे आहे त्यांचे असतात आता इथून पुढं त्या जीवाला त्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करावा लागते म्हणून त्यांचं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण अप्तिष्ट नातेवाईक सगळे सोयरे मित्र परिवार आपण या ठिकाणी उपस्थित झालो तत्पश्चात श्रीमती अनुसया बाई सूर्यभान पाटील शिंदे संजय सूर्यभान पाटील शिंदे संतोष सूर्यभान पाटील शिंदे आणि उद्धव सूर्यभान पाटील शिंदे असा त्यांचा परिवार ज्या सज्जनाच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकडे आली हरिभक्तपरायण विजय महाराज शिरसाट मातलेकर यांचे ते मेवण्यांचे वडील आहे त्या अनुषंगानं ही सेवा माझ्याकडे आली परमार्थ प्रेमी आमचे विजय महाराज शिरसाट अतिशय परमार्थामध्ये सक्रिय त्यांचं जीवन आहे त्यांच्या गावाकडेही तसंच आहे त्यांच्या गावाकडे सेवा झाली होती त्यांनी सांगितलं महाराज यावेळेस तुम्हाला संभाजीनगरला अशा ठिकाणी सेवा करायची आणि रविवार आहे सुट्टी आहे त्या निमित्तानं येण्याचा योग आला त्यांना लाख लाख धन्यवाद तसेच आपल्या परिसरातील शिवशंकर कॉलनीतील ही महात्मे गायनाचार्य उत्कृष्ट विशारद महात्मे तुमच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो जे आमच्याही सोबत जे आलेले महात्मे आहे हरिभक्तपरायण साईनाथ महाराज असतील राजू महाराज असतील नवनाथ महाराज असतील अशोक महाराज असतील मृदंग सम्राट आमचे वैभव दादा शिंदे असतील हार्मोनियम वादक आमचे हरिभक्तपरायण काय नाही
महेश महाराज यांना सुद्धा नतमस्तक होतो. तुम्ही सर्व नातेवाईक आता आपल्याला एकच तास आहे, 12:15ला सेवा संपवायची आहे, कारण 12:30ला नैवेद्याचा कार्यक्रम असतो. आणि त्यांनी जो देह ठेवला चतुर्थीच्या दिवशीच ठेवलेला होता. आणि मध्याह्नानंतर अशी मला सूचना आहे, मध्याह्नानंतर कार्यक्रम संपवा, जेणेकरून त्यांनी देह ठेवल्याची वेळ साधता येईल. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामुनी जगद्गुरु तुकोबाराय पादचरणाचा अभंग आहे. आणि पादचरणाच्या अभंगामध्ये जे गेले त्यांचा हा विषय नाही, जे या सृष्टीमध्ये आहे त्यांचा हा विषय आहे. जन्माला तुम्ही आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि जन्माला आल्यानंतर जन्माची इति कर्तव्यता काय असते हे जाणून घेणारा, समजून घेणारा आणि त्याचं महत्व सांगणारा अभंग. विठ्ठल प्रत्येक जण संसारामध्ये जन्माला आलेला आहे. मनुष्य म्हणून आपल्या व्यतिरिक्त 83,99,999 योनी आहेत ना, पण त्या 83,99,999 योनीला ही गोष्ट करता येत नाही. ती गोष्ट फक्त एकट्या मनुष्य जन्मामध्ये करता येते. म्हणून साधू संत महात्मे ऋषी मुनी जे आहेत ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. जन्माला आल्याचं सार्थक जर करायचं असेल ना तर संताला शरण जावं लागतंय. बघा तुकोबाराय सांगतात, संसारात आला की नाही, आलिया संसारा. विठाला विठाला हो, संसारामध्ये आपण आलेलो होते की नाही, आपली इच्छा होती का नाही, तरी पण आपण आलो. आल्यानंतर ठीक आहे, काही काही रॉंग नंबर लागला असेल, पण माणसाच्या जन्माला आलो ना, या माणसाच्या जन्मामध्ये 2 गोष्टी आहेत. पाप आणि पुण्याची बरोबरी झाली का मनुष्य देहाची प्राप्ती होते. आणि प्राप्ती झाल्यानंतर मनुष्याने ठरवायचंय, विल पॉवर, इच्छाशक्ती भगवान परमात्म्यानं प्रत्येक जीवाला दिलेली आहे. त्याला काय करायचं, कोणतं पार्ट जास्त करायचं हे त्याला ठरवायचं असतं. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, या संसारामध्ये आल्यानंतर काय करा तुम्ही, आलिया संसारा, उठा वेग करा, लवकर उठा आणि काय करा, शरण जा उदारा पांडुरंगा. त्या भगवान परमात्म्याला शरण जा. आता तो जर भगवान परमात्मा जर तुम्हाला आम्हाला कळालं तर शरण जाता येईल ना, बरोबर आहे का नाही. आणि जर कळालाच नाही तर शरण जाता येईल का. जातो ना आम्ही शरण जातो. दर एकादशीला आषाढी पंढरीची वारी करतो का नाही मायबाप, करतो. आपण देवाला शरण जातो, पण देव ओळखून देवाला शरण गेल्यानंतर त्याचा जो आनंद आहे जीवनामध्ये तो वेगळा आहे. संतांना सांगायचं, जर नाही गेलं तर काय होणार आहे. देह ही काळाची धन कुबेराची. ज्या देहामध्ये तुम्ही आम्ही आहोत ना मायबाप, देह आपण नाही. डोक्यातला खटका काढून टाका. देह आपण नाही. देह ज्याच्या सत्तेनं चालतो ती गोष्ट आपण आहोत. ज्याच्या सत्तेमुळं मी पाहतो, ज्याच्या सत्तेमुळं मी ऐकतो, ज्याच्या सत्तेमुळं मी बोलतो, ज्याच्या सत्तेमुळं ह्या सगळ्या 3.5 हाताचं चलन वलन चालू आहे ना, त्याला आम्ही ओळखीचा केला नाही. त्याला ओळखीचा करा तुकोबारायला सांगायचंय. कारण हा देह जो आहे तो मुळात नाशिवंत आहे. नाशिवंत देह असल्या कारणानं फक्त नाशिवंत जरी असला तरी त्या देहामध्ये आपल्याला त्या प्रभूची प्राप्ती करता येते बरं का. हो, करता येते. संतांना त्या गोष्टीचा अनुभव घेतला. तुका चाकून या सांगे मग अनुभव आहे अंगे. तुकोबाराय अनुभवातून सांगतात. नाशिवंत जाणार आहे बरं का. जे नाशिवंत, ज्याला मी समजतो ना, सकाराम तुकाराम गणपत संपत, या देहाला मी जे समजतो ना, ते देह एक दिवस जाणार आहे आणि भगवान परमात्मा त्याच्यातून निघून जाणार आहे. मग देहाला काडी लावा लागणार आहे का नाही. हो, देता देव विता, नेता नेव विता. दिलाही त्यालाच. मनुष्य जन्म कोणा दिला, तुम्हाला लक्षात येतंय ना. मी मराठीत बोलतोय, तुमच्या लक्षात येतं ना. दिला कोणी, आई वडिलांनी. आई वडील निमित्त कारण झाले. दिला भगवंतानं.
जसं उदाहरणार्थ कुंभार असतो, कुंभार घट घडवतो, कोणा घडवला घट? कुंभारानं घडवला. आणि त्याजवळ माती पाणी नसतं तर त्यानं काय केलं असतं? कस काय? ना तरी भूमियातून स्वयंभ काय घडिया गाडग्याचे निगती कोंब. ते निघू शकतात का? जमिनीमध्ये आता ही माती आहे, ही त्यातून घड बनन का? बनवणारा लागतो. तसं आई वडील काय झाले? बनवणारे, निमित्त कारण झाले, पण बनवला देवाना. नेता देवविता, बरं नेता देवविता दिला त्यानं. आपला आहे का नाही? शेवटच्या स्वादापर्यंत माझा म्हणलो का नाही? मी कमवलंय, मी असं केलंय, मी तसं केलंय. शेवटच्या स्वादापर्यंत मनुष्य म्हणतो. मग जाताना थांबून घ्यायचं जर थांबता येतं का त्याला? थांबता येतं का? गंजकोटी नाही माग, गंजकोटी हक्क संभाजीनगर माया नावारे काय काढी लावायची का त्याला? मग राहता येईल का? अरे जगातला कोट्याधीश जरी असला तर त्याला एक सेकंद सुद्धा राहता येत नाही. नेता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे? आपली सत्ता आहे का? तिथं चालतंय का? काही चालू शकत नाही मायबाप. जे चालतंय ते करत नाही, जे चालत नाही त्याच्या नादी जग लागलंय. निमित्ताचा धनी केलासे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. निमित्ताचा धनी. या छोटे महाराज या पुढं या 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 या. निमित्ताचा धनी आहे मनुष्य, हा निमित्ताचा प्राणी आहे. करता करविता भगवान परमात्मा असल्या कारणानं विचार करा बरं का. नको ती गोष्ट माझी म्हणत बसतो. या सृष्टीत माझं काहीच नाहीये. नाही 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 नाही, काही नाही. हा देव सुद्धा माझा नाही. आणि तरी माणूस एवढी सत्ता गाजवतो या सृष्टीमध्ये का माझ्याशिवाय काही चालतच नाही असं त्याचा पोकळ अहंकार झालेला असतो. तू बराय सांगतात, अरे तू ज्याचा अहंकार धर्मसला ते नाशिवंत. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अरे ते नाशिवंत जाणार आहे. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी हो, ज्याच्यासाठी तू रात्रंदिवस अट्टहास करतो. जन्माला आल्यापासून शेवटचा श्वास तुझे सुटेपर्यंत तू जो प्रयत्न करतो आहे, जे अट्टहास करतोय, अगदी कमरात गॅप पडेपर्यंत पॅरलेसचा अटॅक आला तरी पण संसार चालू आहे आमचा. विचार करा बरं का. निमित्तासाठी पाठवलंय आणि नाशिवंताची आटाटी म्हणजे गोळा करायचा धंदा लावलाय. सगळ्याला कळतं बरं का. सगळ्याला, आमच्या महाराज लोक सुद्धा सगळ्यांना कळतं काय खरं आहे, काय सगळं यायचंय. मग रात्र दिवस 8 तास कायसाठी चालला तो? नाशिवंतासाठी चालला ना. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी, देवा सवे आटी पाडी तोसी. अरे संसार करता 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 पार कमरात गॅप पडायला लागला, शरीर खराब व्हायला लागलं, तरी पण जीवाला स्वतःच्या हिताची, स्वतःच्या अस्तित्वाची ओळख करायला वेळ नाही मायबाप. तुम्ही आम्ही सर्व विज्ञान युगातली माणसं आहोत. आम्हाला मोबाईल पाहायला वेळ आहे, आम्हाला घरातली सगळी कामं करायला वेळ आहे, सगळी गोष्ट करायला वेळ आहे, पण स्वतःची ओळख करायला वेळ नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, अरे तुम्ही नाशिवंतासाठी ना लाग वाया जाशाल. जर नाशिवंताच्या नादी लागला तर वाया गेल्याशिवाय राहणार नाही. देह ही काळाची. अरे हे देह जोपर्यंत देहामध्ये आत्म्याराम आहे ना, तोपर्यंत त्याची ओळख करून द्या, मग मरायची गरज नाही. विठाला विठाला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला मायबाप. प्रत्येक जण या सृष्टीमध्ये जो जन्माला आला, तो देव असो, संत असो, ऋषी असो, महात्मा असो, कोणी का असना, जीव असो, सगळ्याला या सृष्टीमधून काय करायचंय? जायचं. निश्चित निश्चित आहे का नाही? पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. हो, हार्ट स्पेशलिस्ट सुद्धा हार्ट फेल होऊ राहिले. येथे नाही येथे नाही
तेथे नाही गुरु आले अवतार. देव सुद्धा राहिले का हो? या सृष्टीमध्ये राहू शकत नाही. रामकृष्ण आधी निवडून गेले. तुमचं आमचं काय चिपाडाचं घेऊन बसला. हा, कारण ही मृत्यूभूमी आहे आणि या मृत्यूभूमीमध्ये उपदे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे निर्माण झालं ते संपणारे, जे संपलं ते पुन्हा निर्माण होणारे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ना तरी उदय असतो अपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. जन्माला आला, ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशी मृत्यू ठरलेला आहे. फक्त माहीत नाही, भगवंतांना छातावर शिक्के मारून द्यायला पाहिजे होती. 55, 56, 60, 65 असं मारून दिले असते लोक नाही सुद्धा सारखे राहिले असते. पण ते माहीत नाही ना, माहीत नाही म्हणून अडचण आहे. कधी ढकू याची गॅरंटी नाही. आणि तुम्ही आम्ही ज्याच्या नादी लागलो माई बाप ती नाशिवंत गोष्ट आहे. या संसारात मुळात नाशिवंत आहे. शास्त्र काय सांगतं माहिती तुम्हाला? हे मुळात वांझेला झालेलं पोरगे. संसार म्हणजे वांझेला पोरग होईल का? संसार दुःख मोळा प्रभूकडे निघाला. संसार दुःख मोळा प्रभूकडे निघाला. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस बाळा. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस बाळा. काम क्रोध लोभ क्षोणी पाठी लागणे वढाळ. काम क्रोध लोभ क्षोणी पाठी लागणे वढाळ. सवन मच्छण जाऊ दृष्टी दैला निर्माळ. धर्म लागो सदैवाचा लोका परमुवकारी. अंधारा तुझी देतो ज्याचे नावाने उच्चार. मुळात संसार दुःख रूप सांगितलेला आहे. मग कोण आहे का त्याच्या पोराला सांगण्यात घ्यायला लावलं का? ते पूर्वी पाहासाठी 6 महिन्यापासून 6 वर्ष मुंबईच्या आली. पण तू ज्या खड्ड्यात गेला त्या खड्ड्यात पोरवी घालायचे का? नाही, करावाच लागतो. संसार किती जरी दुःखाचा असला नाही बाप तरी अवघाची संसार सुखाचा करीन म्हणणारे ज्ञानोबा आहे. संसार सुखाचा करता येतो बर का, पण संताला शरण जावं लागत. इथं जे सांगितलेलं आहे तुकोबा आहे ना, आली या संसारात म्हणजे कोणत्या घरदार बायका पोरं नाही 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 नाही, गाडी बंगला हा संसार वेगळा आहे. हा स्थूल संसार आहे. पण संताला इथं जो संसार सांगायचा आहे तो जन्म मरणाचा संसार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशयनम य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. जन्म आणि मरणाचा एक संसार सांगितला. आणि या जन्म मरणाच्या संसारातून जर तुम्हाला वाचायचं असेल, मरू नये असं वाटत असेल तर संताला शरण जावं लागतं. कारण ज्याचं मरण टळलं त्याला भेटावं लागेल का नाही? ज्याचा रोग गेला त्याला भेटावा का ज्याला रोग आहे त्याला भेटावा? तुम्हाला डोक्यावर चाललं काय माझं? नाही ना. ज्याचा रोग गेला त्याला भेटावं का ज्याच्यात रोग आहे त्याला भेटावा? तुका म्हणे रोग वैद्याची आले नाही करी जगे उपकार. 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 ज्याचं जन्म मरणच चुकलं नाही त्याला भेटून काही फायदा नाही. संतांचं जन्म मरण चुकलं म्हणून संताला सांगितलंय भेटायचं. बघा ना, संताला का भेटायचं? कारण जन्म मरण चुकलं त्याच्याजवळ पुरावे, साधू संतांजवळ पुरावे आहे. माना माझे मरून गेले, माना माझे मरून गेले, माना माझे मरून गेले, माना माझे मरून गेले, माना माझे मरून
मजला केले अमर. त्यांना भेटावं लागेल कारण त्यांचं मरण चुकलं का नाही. पिंड पदावरी दिला आपुलिये करी माझे झाले गयावर ज्यांना फिटले पितरांचे ऋण. मरायच्या आधी एकदा जीव जर मेला तर त्याला पिंडदान करायची गरज नाही. तू बघाय सांग त्याला गयेला जायची गरज नाही, मातृगयेला जायची गरज नाही, पितृगयेला जायची गरज नाही. ज्यांनी मातृगया पितृगयाला जाऊन पिंडदान केले ना त्याला सुद्धा पितृदोष लागले आता. आणि ते काढायला त्र्यंबकेश्वराला जाते. पितृदोष काढायला पुढं मेले पुढं घरी आणि काढायचे पुढं. कसं येड लागेल जगाला रे देवमनाची दोष किती काढल्यानंतर जातील. एक दोष काढा आपल्यातला दोष गेला रे गेला, बाकी त्याची काढायची गरज नाही. तुकोबरायचं प्रमाणे बाबा कोणी वंशी भक्त राहत. एक जरी भक्त जन्माला आला वंशामध्ये ज्यानं मूर्तिमंत प्रभूचा साक्षात्कार अनुभवला जीवनामध्ये, मूर्तिमंत भक्ती ज्याच्या जीवनामध्ये साकारित झाली ना, हो पूर्वजा वैकुंठ कळत नाही त्याच्यात. आपलं काय चुकलं आपल्यालाच कळत आहे. ज्ञानदेवा म्हणे बजात्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. ज्यावेळेस आपण त्या भगवान प्रभूला स्वस्वरूपानं ओळखू त्यावेळेस आपलं जन्म मरण कळणार आहे. जन्म मरण टाळण्याकरता संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा. संताला शरण जावा लागेल तरी तनु मनु जेवी चरणासी लागावे व गर्वता करावे दास्य सकळ. ज्यावेळेस तुम्ही संताला शरण जासाल, कारण संतांचं जन्म मरण फुटलेलं आहे, संतांचं जन्म मरण निघून गेलेलं आहे. म्हणून ते सांगतात बरं का, काय सांगतात संत, जन्माला आलो ना तर जन्म मरण चुकाय करता हा माणसाचा जन्म आहे. आणि जर या जन्मामध्ये तुम्ही आम्ही जर नाही जन्म मरण चुकवलं तर काय आहे, विसरली तया थोर झाली आणि पचती लखानी 84च्या. माणसाच्या जन्मामध्ये जर देव आपलासा नाही केला ना 84 लाख योनीला जावा लागतो. देवाची ओळख खूप सोपी आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व गुण, पण शहाणा तो धनी घेतोय.
जीवनामध्ये देव इतका सोपा आहे, पण संताला भेटावा लागेल, कारण त्यांनी देव अनुभवला. देव अनुभवाला आल्यामुळं जन्म मरण फुटलं. बघा बर का. आणि जन्म मरण चुकण्याकरता हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे जे पाय, तेने साधते साधने सुटते भवाचे बंधन. बघा ना, संत आम्हाला संतांनी एवढं मोठं वाङ्मय उपलब्ध करून दिलं, आम्हाला कळत नाही मायबाप. शास्त्र वाचून शास्त्र कळतंय काय सांगा बरं? वाचून कळेल का? मी आता रोज वाचन करतोय, मग माझं जन्म मरण टळेल का? आता आपल्याला शिवशंकर कॉलनीत यायचंय बर का. शिवशंकर कॉलनीत यायचंय, मी लासूर स्टेशनवरून निघालो. मग आता मी जर घरीच जप करीत बसलो असतो, शिवशंकर कॉलनी शिवशंकर कॉलनी शिवशंकर कॉलनी शिवशंकर कॉलनी, आलो असतो इथपर्यंत? आलो असतो का? काय करावं लागत? चालावं लागेल का नाही? चालल्याशिवाय येईल का? तसं जन्म मरण टाळायचंय, शास्त्रानं सांगितलेलंय, पण कसं टाळायचं हे संताच्या मोठी संताविना प्राप्ती नाही, असे वेदांची माही. संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, असे वेदांची माही. संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, कारण संतांना संताची ओळख झाली. कशी इथं बसलेला किती जणाला स्वतःची ओळख झाली आहे. मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबराय सांगताय, महावैष्णव ज्ञानोबराय 14 वर्षाचं वय आहे ज्ञानोबरायांचं. यावेळेस ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण करणारा महात्मा 14 वर्षाचा लेकरू सांगताय ना. किती सगळ्या संतांमध्ये बालवय असणारे ज्ञानोबा आहे हे तुम्हाला मला सांगताय. आपली ओळख आपल्याला करा. आपली ओळख आपल्याला करता येईल का? कशाने करता येईल मायबाप? नाही करता येणार. नाही 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 नाही. एखाद्या मुलाचे आई वडील शिक्षक आहेत, दोघही 2 शाळेवर शिकवतात मुलांना, पण त्यांचे मुलं दुसऱ्या शाळेत घालावं लागते का? याच्या मुलाला घरी शिकवता येत नाही का त्याला? नाही ना, त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये त्या मुलाला शिकावं लागतं. तसं जीवनामध्ये तुम्हाला ना आम्हाला तुमच्या आमची ओळख होऊ शकत नाही, ओळख संत करून देत असतात. म्हणून काय करा मायबाप? हो, अल्पायुष्य मानवती हो शती बनी देती अर्धी रात्र काय, मध्ये बालत्व पिढा रोग क्षय काय, भजनासी वरले ते पाहे का. आता तर निम ढकूनच गेलंय. ज्यानं त्याच्या छातीवर हात ठेवायचं. मी काही तुमचा मास्तर नाही, ते पडता बसा. ज्यानं त्याच्या छातीवर हात ठेवायचा आहे. किती वय आपलं वाया गेलं, आणि एवढ्यामध्ये माझ्या हिताचं काही केलं का म्या? विचार करा बरं. आपण जे करतोय ते दुसऱ्याचं करतोय. लेकराचं कसं होईल, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. दुसऱ्याचा विचार करता करता माझं कसं होईल हे विसरून गेलो. मला एक दिवस जायचं आहे, आणि त्या जायच्या आधी मरणा आधी सावध व्हावे, मरणारी सावध व्हावे, मरणारी सावध व्हावे, मरणारी सावध व्हावे. आपले सोहिता करोनी घावे, आपले सोहिता करुणी घावे. मरायच्या आधी सावध हो, मरणा आधी सावध व्हावी. आपुले स्वहित करुणी घ्यावे. जी माया मी निर्माण केलेली आहे, 4-5 फ्लॅट घेतले असतील, 2-4 प्लॉट घेतले असतील, पुढं म्युच्युअल फंडांची पण त्या फंडात गुंतले असतील, पण ते सारे इथं जरा नाही. हो बघा ना, धनानुभव पशवास्य गोष्टी बाह्याग्रहद्वारे जना स्मशाने
देहाचितायान परलोक मार्गे कर्मानुगच्छति जीव एका. मी जे काही कर्म केलं असेल आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये ते सगळेच्या सगळं कर्म माझ्या सोबत येणार. किती करा तुम्ही, चांगलं करा वांगलं करा कोणतंही करा, जे केलं केले कर्म झाले त्याची भोगाले. 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 केले कर्म झाले त्याची भोग आले. जे कर्म आपण तुम्ही करू ते सोबत येणार आहे माई बाप. म्हणून जन्माला आलो ना, आता तरी कल करीसो आज कर, आज करीसो अब. अरे निकल जाएगा श्वास तो करेगा कब. देहामध्ये आत्माराम ना तोपर्यंत त्याची ओळख करून घ्या. आणि ज्या दिवशी आत्माराम निघून जाईल ना त्या दिवशी काही करता येणार नाही. पुन्हा चुकलियावर मग फेरा पडे. एका एका योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. कोट्यावधी जन्मामध्ये दुःख भोगण्यापेक्षा या देहामध्ये कुणाचे 5 गेले 50 गेले 25 गेले काय जे असेल नसं जेवढं आयुष्य गेलं मायबाप झालं गेलं सोडून द्या. पण आता तरी अजून तरी होई जागा तुका म्हणे पुढे जा. अजून जर जागा नाही झालं ना कुठ्या जागे आवडतो ती वर पाहतो. पण जागा काही आज आता आवडतो होत नाही. माणूस आज लई टाईम आहे त्याला असं वाटत की आज लई दिवस लागणार. पण आज शिट्टी वाजली हॅलो गेले. अरे संघाची आपली ना पिली असं तो संघ पण शिट्टी वाजायला टाईम नाही बरं का. म्हणून तू कोण आहे मग त्याच्या पहिल्या चरणा सांग. आली या संसार उठावे की करा. आली या संसार उठावे आलिया संसारा उठा वेग करा. लवकर उठा. मग आम्ही झोपेले का? खरंच झोपेले आपण जागे पण झोपेले. जसे काही झोपीत चालायचे लोक तुम्हाला माहिती का? काही झोपीत चालायचे काही झोपीत बोलायच्या. तसे आपण जागेपणी झोपलेलोय. जागेपणी देहानं जागे आहोत पण आत्मस्वरूपानं आपण झोपलेलो आहोत. आत्महिताकरता आपण झोपलेलो आहोत. विचार करा. आता हा देह आहे बरोबर. मग देह मी आहे का देह ज्याच्या सत्तेनं चालतो तो मी आहे. मग जो ज्याच्या सत्तेनं देह चालतो तो ओळखीचा गेला का? त्याला त्याची ओळख आहे का तुम्हाला आम्हाला? चालेल शरीर कोणाची आदरे. चालेल शरीर कोणाची आदरे. चालेल शरीर कोणाची आदरे. चालेल शरीर कोणाची आदरे.
चाले हे शरीर कुणाची या सत्ते, कुणाच्या सत्तेनं चालतं माय बाप. झोप कशी लागते कळते का? अरे गोळ्या घेऊनही झोप याय ना लोकायला. फाशी घेतो आता. गोळ्या घेऊन जर झोप येत नसेल तर फाशी घ्यायला काही हरकत. इतकं काय राडा करून तुलाय, गोळ्या घेऊनही झोप येत नाही. कोट जन्माचं कर्म जीवाला त्रास देत. पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. काय काय केलं माझ्या मानसा वर्तन सारं कळतैर. मराठ्या टायमाला सर्व येतं बरं का. ते करून हातपाय घोडी दे, डोळे करून फाडी दे. आता गज राहायला पाहिजे की नाही त्या गज समजा टेन्शन केला का नाही. मग आता गज राहिलं पाहिजे की नाही माऊली. मराठ्या टायमाला काऊन हातपाय घोडी द्यायचे, का डोळे फाडी द्यायचे, का तोंड वाशी द्यायचे. स्वतःची ओळख विसरून गेल्यामुळे तोंड फाडायची वेळ आली. देह मी नाही 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 देह ज्याच्या सत्तेनं चालतो तो विश्वनियंता वेगळा आहे, बोलाविता धनी वेगळाच. त्याची ओळख खूप सोपी आहे. हो, त्याला नोकरी धंदा सोडायची गरज नाही. मी सुद्धा नोकरीवाला माणूस आहे. हो, आज सुट्टी होती म्हणून शिंदे बाबा आपल्या गळ्यात बसलाय. नोकरी करून सुद्धा देव करता येतो. बायका पोरं पोचता देव प्राप्त करता येतो. पण चांगल्याला भेटावं लागेल. ज्याचे बल्ब उडेले त्याला भेटून काही फायदा आहे का? ज्याला देवाचीच ओळख नाही तो देव देव करा म्हणतोय. कशाला म्हणतात देव? देव कशाला म्हणतात? देवाच ओळख नाही तुम्हाला आम्हाला. सांगणारे बेबीच्या जेडातून सांगू राहिले देव देव करा पाहिजे, देव देव करा. आता मूर्खर देव देव चाललाय. उशा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली. इतका देव देव चाललाय तरी देव बाजूला मी बाजूला. बघा, आधी या संसारा माणसाच्या जन्माला आलो, या मनुष्य रूपी देहामध्ये आला ना. बघा, या देहामध्ये अहो इतका नट्टापट्टा करतो याचा, या 3.5 हाताचा. आबा बाबा 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 इतकी वृद्ध नका. स्पेशल प्रसाधन गृह हे द्यायचे मला मेकअप करायचं. स्पेशल बरं का, ड्रेसिंग रूम म्हणतात त्याला, ड्रेसिंग रूम. तू जेवढ्याला मेकअप करू राहिला, ज्या गोष्टीला तू लाखो रुपये टनाला फेअर अँड लवली संपू राहिला ना, त्याला एक दिवस काढी लावणारे लोक. ज्याचा मेकअप चाललाय त्याचा एक दिवस मेकअप मुरणार आहे. हो, सुंदर का यार राख बनेगी ऐसी दुनिया भारी, तेरी 2 दिन की जिंदगानी. हो, ज्याला मेकअप करतोय माई बाप ते काळाचं गिराईक. ज्याच्यासाठी आयुष्य बर्बाद करतोय तो घंटा घंटा वाया चालला ना, ते काळाचं गिराईक आहे. आणि त्याच्या नादी तुम्ही आम्ही लागलो, आकाराच्या नादी आम्ही लागलो. आणि आकाराच्या नादी लागल्यामुळं तुम्हाला आम्हाला ओळख नाही. बघा, एखादा मनुष्य मृत्यू शय्येवर पडलेला आहे. काही वेळेमध्ये त्याला या देहाचा आता काय करायचं आहे, सोडायचा आहे त्याला देह. त्या वेळेमध्ये विचार करा बरं का, त्या वेळेमध्ये त्याला स्मरण व्हायला पाहिजे की नाही. मग जो काही परमार्थ केला असेल तो यायला पाहिजे की नाही. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी, राहती निराळे रांगा पुढे. मरायचं एकट्याला आहे, पेटवणाऱ्याची गर्दी ज्यादा आहे. पेटवणाऱ्याची गर्दी ज्यादा आहे, पेटावं एकट्याला लागत आहे. देहग्रहाची कामिनी ती तव रायली भुवनी, मी तव जळत असे स्मशानी, अग्नी सवे एकला. रामदेव महाराजांचं प्रमाणे मरावं एकट्याला लागत आहे, जळावं एकट्याला लागत आहे. मग आपण आपलं सोडवण करायला पाहिजे की नाही. आपुडी आपण करा सुधवन, संसार बंधन सोडावे की माय बाप. आपली ओळख आपल्याला कराय करता, आपली ओळख आपल्याला होऊ शकत नाही. या संसारामध्ये, देहरूपी संसारामध्ये आला ना, आत्मारामाची ओळख करा. खूप सोपी आहे, खूप सोपी आहे. हो, पण कळत नाही, जीवाला कळत नाही. तुम्ही आम्ही आकाराच्या नादी लागलो. जब आकारू पुढे कधी कधी, तब हा देव येणे भावी बदती, बिघडली आटा किती नाही मनोनी. आणि मदती मी असता जेणे मी दुरी होई पंडू सुद्धा, ते पुण्य म्हणताय जे जीवना तुडे. काही ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण देतात. तुम्ही आम्ही देवत आहोत, तुम्ही आम्ही देवत आहोत, पण तुम्हाला आम्हाला कळत नाही. समजा आपल्या बाथरूमच्या ठिकाणी आपण जर जो नळ असतो की नाही, तो नळ चालू असताना त्याचं लिकेज असतो, त्याच्यातून ते पाणी टपकत असते. आणि ते पाणी टपकता 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 त्या
भांड्यावर काय येतंय? शेवाळ येतं का नाही? शेवाळ येतं का नाही? मग भांड तर पहिले चांगलं आहे की नाही? त्याला गण हार्पिक न धुले ढवळं बघ होतं, पण ते हिरवं झालं. त्याला काय करावं लागत? सत्यानारायण घालावं लागत. काय करायला? उपास करावं लागत. काय त्याला काय करावं लागत? त्याला घसाडावं लागत का नाही? तेव्हा ती जसं तसं ओरिजिनल होतं. तसं तुम्ही आम्ही देवच आहोत, पण न कळायला कारण. जसं उसामध्ये साखर आहे न कळायला कारण, दुधामध्ये तूप आहे न कळायला कारण. त्याची रीत आहे, ती रीत तुम्हाला आम्हाला कळत नाही. उसात साखर आहे मग त्याला खलबत्यात कुटायचं असतं का? मिक्सर मध्ये काढायचं बारीक तुकडे करून. साखर निघू का त्याच्यातून? नाही निघू शकत. दुधामध्ये तूप आहे मग त्याला काय करावं लागत? शांती करावं लागते दुधाची. हा मला काय भुकायचं मला कळून राहिलं. दुधाची शांती करून तूप होईल का? नाही होऊ शकत. त्याच्याकरता काय करावं लागतं? त्याला विरजण घालावं लागतं, मंथन करावं लागतं, लोणीवर येतं, त्या लोण्याला तापावं लागतं, मग तूप तयार होतं. ही काय क्रिया आहे, ही रीत आहे. तसा एरवी सर्वांच्या हृदय दिसती मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे हरनिशी ती वस्तू गावी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. त्याला काय करावं लागेल? सर्व गटी पूर्ण सर्व गटी पूर्ण सर्व गटी पूर्ण तो भगवान परमात्मा आहे. जसं दुधामध्ये विरजण घालावं लागतं तसं देहामध्ये ती परंपरागत आलेली गोष्ट सद्गुरू करावा लागतात. आणि सद्गुरू केल्यानंतर सद्गुरू देहाची ओळख करून देत असतात, संत देहाची ओळख करून देतात. आणि देहाची ओळख झाली की आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. तो पांडुरंग परमात्मा सद्गुरू आपल्याला अनुभवाला आणून देतात बरं का. जीवनामध्ये गुरु असावा. हो, प्रत्येक गोष्टीमध्ये लोक म्हणतात ना तो समोरून नाही, गुरु करून मारावा. आता गुरु करून मेले, जे गुरु करून मेले म्हणजे याला का विमान आली नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणे, इष्ट मित्र सज्जन सखे येतो सुखाची मागणी. येथे कोणी सोडविना एका सद्गुरुवाचा. पण तो सद्गुरु कोण असेल? मद हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु. म्हणून विषयात्यादरू विवेकावरी ज्ञानवराय सांगतात सद्गुरु करायचा म्हणजे काय करायचं. आता आम्हाला शिवशंकर कॉलनी माहित नव्हती. आम्ही मोठ्या नाट्यावर घुसलो, इकडे धडकलोय. ते म्हणजे इथून सरळ आम्ही आलोय, सरळ आलो. पण माहिती का आम्हाला शिवशंकर कॉलनी? आम्ही विचारत आलो ना. माणसाची एवढी एवढ जाते विचारायला तयार नाही. मोडेल पण वापरणार नाही. नको वापरू असं काय जाईल. इथं 1400 वर्षाच्या तपस्व्याला सुद्धा वाकावं लागलं. तेव्हा ब्रह्माची ओळख झाली. चांगदेव महाराजांना, नामदेवाला सुद्धा वाकावं लागलं, तुकोबरायला सुद्धा वाकावं लागलं. त्यावेळेस चरणाला ज्यावेळेस सद्गुरूच्या लागले त्यावेळेस ब्रह्माची प्राप्ती होते. तशी देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्ही आम्ही त्याच्या नादी लागलो ही नाशिवंत गोष्ट आहे. जसा सूर्य उदयाला आला म्हणजे अस्ताला जाणार जाणार जाणार. मी म्हणल्यावर जाईन का? ते सिद्धांत. तसा मनुष्य जन्माला आला आला तो जाणार आहे. पण काय जाणार आहे? जे जाणार आहे त्या अभंगाचं दुसरं चरण. देह हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे,
ऐका रे किती मनुष्याचे काय आऊट हाताचा म्हणजे 3.5 हाताचा दे ज्यानं त्यानं त्याचे हात लावायचे दुसऱ्याचे नाही लावायचे. आपल्या हातानं आपलं देव मोजायचा 3.5 हात भरवतो. मग 3.5च का भरवतो? 3.5च हाताचा देवानं का दिला? कधी विचार करतो का माणूस चंद्रावर चालला, चंद्रयान झालंय, सगळं यान झालंय, मंगळयान झालंय, सगळं यान झालं, पण याचं काही यान व्हायना. याचं यान व्हायला पाहिजे ना. 3.5 हाताचा देवाना का दिला असेल कधी विचार केला? 3.5 मातृका असतात आणि या 3.5 मातृकेतून जीवाशिवाची ओळख होते. ते जीवा जीवा वचटी भक्तीच्या पेटे झाली भेटी सती माझी उठे अनिवारुदन. भागवतामध्ये नाथबाबा सांगतात जीवाची आणि शिवाची अनंत युगापासून भेट नाही. तुमची आमची देवाचा तुमचा आमचा राजीनामा फार कधी होईल देवाची तुमच्या आनंद जन्मापासून. किती जन्म व्यर्थ गेले ना भेटलो प्रभूला. देव एका बाजूला आपण एका बाजूला देव देव चाललाय. मग जर देवाची ओळख बघा बरं का 3.5 हाताचा देव आहे आणि या 3.5 हातामध्ये आऊट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया खाया पिया सुखसे सोया नाग्यमाना सोया. लोक म्हणतात ऋणन कृत्वा घृणन वेद. खा प्या मजा करा. खा प्या आपल्या हातात आहे, मजा करा आपल्या हातात नाही. नको ते खायचं आणि नको ते रोग लागल्यावर मग म्हणते देवा असं काऊन झालं कसं झालं? तुझ्या हातानं झालंय. जे खायला पाहिजे ते खाल्लं नाही, नको ते खाल्लं, नको ते पिलं, मग देहावर परिणाम होईल का नाही त्याचा? बघा हा देह नाशिवंत देह तो पात्राचे झाले. पंचतत्वापासून ही बॉडी तयार झाली आणि पंचतत्वाची जाते. पण पंचतत्वापैकी 3 तत्व त्याला जाता येत नाही. आकाशात जाता येईल का त्याला? वायरात जाता येईल का त्याला? नाही जाऊ शकत. तो त्याला 2च तत्व राहतात, एक तर अग्नी नाही तर पृथ्वी. बरोबर? कोणी लोक जाळीच्या कोणी लोक पुरीच्या. फरक काय? जगातला कोट्याधीश आता आपले भारताचे नागरिक चांगले ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक रतनजी टाटा होती का नाही? कोटीनं संपत्ती होती का नाही? मग पैशाच्या गाठ्या जाळीला त्या तुम्ही इडच आहे. किती जरी कोट्याधीश असला तर त्याला कोणा संपत्ती जाळलं का? त्याच्या प्लॉट मध्ये सुद्धा जाळी. त्याला स्वर्गधाम मध्ये नेतात. स्वर्गधाम वैकुंठ धामराज तुमच्याकडे असेल ना, सिटीला गेली आहे मला माहिती ना. अमरधाम वैकुंठ धाम हा न्यायाला स्वर्गरोध येतो टायरावर. स्वर्गरोध आणि टायरावर वारे वा पालते यायला उचलता येत नाही, लय लांब जावं लागत आहे. म्हणून ते शासन बी लय हुशार झालंय आता. या आयुष्यभर कोणा उचललं नाही, याला कोण उचलाल रिकमय बैस टायरावर जाय नाही. काही काही आमच्या ग्रामीण भागामध्ये ना टायरा चाळीचे लोक पानकाळ्याच्या काळात. कोरोनाच्या काळामध्ये एवढी बिलिंदर मौत झाली लोकांची, त्याच्या मौतीला कोणी नाही आणि जे पाणी पाजलं होतं ते पण नाही. काय पाप असेल कोणत्या जन्मात? कोरोना माहिती तुम्हाला सिटीवाल्याला चांगलं माहिती आमच्यापेक्षा. आमच्या तिकडून वांग 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 करून इकडे येत होते लोक आणि इकडेच गाडी लावली द्यायला. ते काही पुन्हा गावाकडे आले नाही किती एकर राहिलं माग पाया. मला राहायचं नाही या सृष्टीमध्ये, मला जायचंय हे कळत असताना सुद्धा माणूस जागा होत नाही. हा आणि आता जर जागा नाही झालो, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, जागा रे बाई नो जागा, आता 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 जागा रे बाई नो जागा. सोर निजला नाडोनी भागा, सोर निजला नाडोनी भागा, सोर निजला नाडोनी भागा, सोर निजला नाडोनी भागा. कैसे आसुर ठाऊ के देना, 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 आसुर ठाऊ के देना, आसुर ठाऊ
जी माय बाप कशी लागली झोप हुजूर जाऊनी आयवडे चुकवा की घेप उठा की जी माय बाप कशी लागली झोप माय बाप तुम्ही आम्ही खूप भ्रमामध्ये आहोत मी नाही शिकला नाही तू मान्य उपजीविके करता तू शिकला असेल पण स्वतःच्या ज्ञानाची ओळख तुला नाही आमचे संत कोणत्या विद्यापीठाच्या डिग्र्या नाही घ्यायच्या जवळ पण आज विश्व त्याच्या सत्तेनं चालतंय आम्ही खालून वरून डिग्र्या आहे आम्हाला कॉम्प्लेट पुरत नाही छापायला आहे पण तरी पण आम्हाला तोड वाचून गेल्याशिवाय गत्यंतर नाही मायबाप आणि आमचे संत विचार करा बरं का साधू संत गेले आनंदी राहिले त्यांना खायला दाणे नव्हते तुकड्या करता मोठी गेल्या ज्ञानेश्वर माऊली पाहत नाही का तुम्ही आता सोशल मीडियावर बी आलेली आहे टीव्ही सगळ्या टॉकीजवर चालू आहे मीडियावर चालू आहे की नाही ज्ञानेश्वर माऊली तुकड्या करता मोठी झाल्या का नाही द्यायच्या अरे भीक मागून आणलेलं सुद्धा समाजाला खाऊन नाही दिलं का इतक्या त्रासामध्ये 750 वर्ष झाले आजही ज्ञानेश्वर महाराजची जय आमच्या पंजाला 100 एकर घेऊन ठेवली कोटीला बँक बॅलन्स करून ठेवलं तरी त्याचं वर्ष श्राद्धानंतर कोणी विचारायला तयार नाही त्याला काय विठाला विठाला याला कारण काय झालं मायबा तुम्ही आम्ही संसार करता दिसतो म्हणून त्याची आठवण राहत नाही जे जगाच्या कल्याणाकरता हिंडतात बघा जन्माला आलो माणसाच्या ना औरंगो सुख देना है मिला अगर तो लेना है दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करा दुसऱ्याचं सुख ओढून मी सुखी कधीच होऊ शकत नाही कल्पापर्यंत होऊ शकत ठीक आहे तुला नाही परोपकार करता येत नको करू नाही दुसऱ्याला मदत करता येत नको करू पण निदान हा तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय गातली अभय देह जो आहे तो पाचाचा आहे पंचतत्वापासून मिळालेला देह आहे आणि हा पंचतत्वाचा देह मी पहिले सांगितलंय कोणी जाळतात कोणी पुरतात दोनच मार्ग आहे याला तिसरा आकाशात उडून जाया करतात यंत्रणा आली नाही समाजामध्ये हा या 3 तत्वात जाता येत नाही जीवाला फक्त तेज तत्व आकाश तत्व वायू तत्व जाता येत नाही 2 तत्वात जाता येतं म्हणून 2 तत्वाची क्रिया आहे पण या देहामध्ये या 5.5 फुटाच्या बॉडीमध्ये 3.5 हाताच्या बॉडीमध्ये जे चैतन्य शक्ती आहे त्या चैतन्य शक्तीची ओळख करून घ्या आणि एकदा त्याची ओळख करून घेतली हो बघा तुम्ही आता ज्यावेळेस आता समजा मला घरघर लागली मी पडलेलो आहे शय्येवर तरुण मृत्यूना तो लहान आहे का तो पट्ट्याधीश आहे का तो भिकारपती आहे का तो पट्ट्याधी लखपती याच्याकडे पाहिलं का काळानं नाही तो राजा हे पाहिलं का नाही तो देशाचा पंतप्रधान पाहिलं का नाही काळानं कोणाला सोडलं नाही बरं का काळानं कोणाला सोडलं नाही आपल्याला सोडील का तो आता पडलेला आहे बरोबर आहे का नाही तो पडलेला आहे त्याची घरघर चालू आहे काही मिनिटांमध्ये आता शिट्टी वाजणार आहे अशा प्रसंगामध्ये विचार करा सगळे बसलेले असतात का नाही 2-3 पोरी राहतात पोरं राहतात जावई राहतात ये राहतात सगळे गोखंडी येऊन बसले राहते कारण आता जाणार राहतं काही मिनिटात मग अशा प्रसंगामध्ये घरघर इथं आवाज येतो खालची बॉडी कामातून गेलेली असते पूर्ण थंड पडलेली असते इथं आवाज चालू असतो आपण काय करतो त्याला तुम्ही लई शांत बसले हंगड काय डोकं चाललं काय नाही ना त्याला घरघर लागते आपण त्याला शिपा देतो शिपा देतात ना गावरान गाईच्या तुपाच्या या दुधाच्या असतात त्या दुधाच्या शिपा देतात का नाही शिपा देता मोठी सून टाकते लहानी सून टाकते मोठी पोरगी टाकते मधली पोरगी टाकते सगळे टाकी ते जाते का खाली जाते का गिळता येतं का त्याला नाही गिळता येत तरी वताचं काम करता का नाही आम्ही किती आज्ञानी जीव आहे आडाणी दुनिया भजन बिना गजे दरियो आडाणी दुनिया भजन बिना गजे दरियो जिथे बाप को रोटी न देवे मरे बात पछताए मुठभर चावल छतवर फेंके कौवा बाप बनाए आडाणी दुनिया भजन बिना गजे दरियो आडाणी दुनिया भजन बिना गजे दरियो जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत सांभाळायचं नाही आणि मेल्यानंतर गिरगाईच्या दुधाचं त्याला शिपा
शेवटची एक पोरगी राहते. घराचे म्हणतात बाई 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 तू आता टाकून घे, आता म्हातारं जायचंय काही मिनिटात, तू टाकून घे. तिने तिला काही विकत आणायचं नाही राहत. तिला कोणा फोन केला तब्येत जास्त सिरियस आहे म्हणून ती आली नाही, तर तिला बी तिच्या संसारात यायला टाइम नाही. पण ती येते, ती मोठा चमचा भरते आणि नड्यात बसते. ज्यावेळेस तिला चमचा वाचला त्यावेळेस मग आरडावारडा चालू. काय झालं? म्हातार गेलं, बरोबर आहे ना? कशामुळं गेलं माहिती तुम्हाला नाही? ती जी शेवटची शिफ्ट टाकली ना, चमचा टाकला ना, त्याच्या श्वास नलिकेमध्ये ते दूध घुसलंय. आणि श्वास नलिकेत घुसल्यामुळं झालं काय? निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. आली राहिला पधारा, आली राहिला बाजारा, आली राहिला पधारा, आली राहिला बाजारा. निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. वारा रे, वारा. आता घरात 10-20 लोक बसले होते का नाही? मग एवढ्या जगात म्हातारं गेलं धरून कोण नाही ठेवलं? धरायला पाहिजे होतं का नाही? का नाही धरता आलं? बरं जे गेलं ते ओळखीचं गेलं का? जेव निघून गेलं ते ओळखीचं गेलं का? आणि त्याचीच ओळख करायची सांगितली. त्याची ओळख करून घ्या, मरायचं कामच नाही. तुम्ही आम्ही आकाराच्या नादी लागलो, या बॉडीच्या नादी लागलो, या बॉडीच्या नादी लागून चांगले चांगले मेले वर गेले, या बॉडीच्या नादी लागून चांगले चांगले गेले. हा भक्त आईचे दाना जे देही उदास गेले आशा मास निवारून. महाराज लोक नट्टपट्ट करते हो, जाऊ दे, सामान्य जीवाला माहित नाही. महाराजाचा ड्रेसिंग टेबल असावा का? मी फिरवतो बरं का रात्रंदिवस. हा, महाराजा स्पेशल ड्रेसिंग रूम आहे. त्याला आरशात पाहून फेटा बांधायला लागत. फार अगदी तलवारीची पूर्ण त्याला गण लावा वाटत. अरे माय बाप, अरे ही जी बॉडी ना, ही जाणार आहे, जाणार. आणि या बॉडीमध्ये जो आत्मा आहे ना, त्याचं ओळख करायला पाहिजे. देह ही काळाचे. हा, मरतय कोण? मरत कोण? देह का आत्मा? आपण काय म्हणतो? त्यांचा आत्मा निघून गेला, बरोबर? आत्मा निघून गेला का नाही? या बॉडीला काही किंमत आहे का? मग तो आत्मा निघून गेला, त्याची ओळख केली का? त्याची ओळख संत करून देतात, बरं का? त्या आत्म्याची ओळख संत करून देत असतात. बॉडी पंचतत्वाची असल्यामुळे देह जाणार जाणार, याची काळबा खाणार. देह काळाचं गिरायके, देह काळाचं गिरायके. आत्मा अमर आहे. नैनन चिन्नंती शस्त्राणी नैनन दहती पावका. आत्मा मुरत नाही आणि आत्मा जन्माला येत नाही. आमच्या इथं गिराधी आहे, ढवळ्या कापड्यावाली, तुम्हाला माहिती आहे? ढवळ्या कापड्यावाली प्रत्येकडे कडे त्याची इस्त्री लिंबू कापून घ्या, एवढी कडक इस्त्री द्यायला ती येते. आणि आमच्यासारखे म्हणते यायला 2 श्रद्धांजलीवर बोला 2 शब्द. ते हातात माहीत घेत येत जात, काही गाजर नाही त्याला, पण ते हातात माहीत घेतात, फार पुढाकार घेत आहे. हा, आपले अशा शाहीयुक्त प्राय आपल्यातून निघून गेले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कोणता कोणता डोंगर कोसळला? तो आहे 2-4 एकर नावर करून दे ना मग कोसळला. शायनिंग मारायला काय लागत? आईची जीवावर पाहिजे तो उद्धार करायला. त्याचा डोंगर कोसळला, मग द्यायचं का नाही? तुझ्या जवळ 2-5 लाख पडेल, 1,000 लाख नेऊन दे द्यायला. लईच तुला काळजी द्यायची तर. मग त्यांच्या मृत आत्मा शांती मिळो. पागल डोक्याच्या, आत्मा कधी मरतो काय? त्यांच्या मृत आत्म्यास आत्मा कधी मरतच नाही. आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. त्यानं होता तेव्हा शांती नाही करून घेतली ना, आता काय शांती भेटत त्याला? जेव्हा शांती करायला पाहिजे या देहाची. आम्ही घर बांधतो, वास्तू शांती करतो. आम्हाला मंगळाचा दिवशी शांती करतो, आम्हाला गुरुचा दिवशी शांती करतो, आम्हाला शुक्राचा दिवशी शांती करतो, आम्हाला राहूचा दिवशी शांती करतो. पण तू ही शांती 1 दिवस व्हायची. तुला 1 दिवस या सृष्टीमधून जायचंय, त्या काळाला कोणती शांती करतो? आणि ती शांती करायची म्हटल्यानंतर संताला भेटावं लागतं.
संताला भेटलं रे भेटलं, संत जीवदशा काढून टाकतात आणि शिवदशेला पात्र करतात. विठाला काळानं आतापर्यंत कोणाला सोडलं नाही. आत्मा मुळातच आम्हाला माई बाप, तुम्ही आम्ही मरतच नाही, मरूच शकत नाही तुम्ही आम्ही, पण तुम्हाला आम्हाला ओळख नाही त्या गोष्टीची, आणि त्या गोष्टीची ओळख करून घेत नाही म्हणून मारावा लागतंय. एवढ्या गोष्टीची ओळख केली रे केली. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुसनो. या जीवाला सुख प्राप्त फक्त भगवंताशिवाय होऊ शकत नाही. सर्व सुखाची आगर म्हणे नर हरी सुनार, सर्व सुखाची आगर बाप रखुमा. देवाजवळ सुख आहे आणि आम्हाला देव लागत नाही. काय माणसे, सगळ्यालाच घरादाराशी नाट्या पोराशी प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, पण सुख त्याच्या मरूस तर त्याला भेटत नाही. कारण शोधण्याची जागा चुकली. आम्ही कशात सुख शोधलं? अभंगाचं 3रं चरण. देता देता देवविता, देता देवविता, देता देवविता, देता देवविता, येते आदिवाया, येते अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. बघा बरं का, बारीक कीर्तन आहे का, जरा विचार करा. जन्माला आलो ना, आता तरी इथून पुढे आयुष्य, आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाच्या आयुष्याचा. हो मायबाप खूप भाग्यवान माणसं आपण आहोत. संत निघून गेल्यानंतर जन्माला आलो, त्यांनी लिहून ठेवलं उद्धाराचा मार्ग, पण येत नाही जीवाला. काय येत नाही? पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले. का देव करावं वाटत नाही जीवाला? का उद्धार करावा वाटत नाही जीवाला? का स्वतःची ओळख करून घ्यावं वाटत नाही जीवाला? कोण जन्माचं पाप माणसाला अडवू येते. बघा किती सुंदर देता देवविता, किती सुंदर देवानं देह दिला का नाही. जन्माला आला काही रोग होता गेला? काही रोग होता जन्माला आला? काही नव्हता. सुंदर काय आहे भगवंतानं दिलेली होती. मरताना किती रोग घेऊन गेला. साखर याच्याच माग, बीपी याला, मूळ व्याजाचं 4दा ऑपरेशन, मूतखड्याचं 15दा ऑपरेशन, मरता मरता रोग घेऊन गेला. किती सुंदर देव भगवंतानं दिला. मागितला का पण अर्थ केला घेत बसलेल्यापैकी. विश्वातल्या लोकांना मला इथंच मिळू दे, याच घरात मिळू दे, नाही. बरं दिला तर दिला, किती सुंदर दिला. दृष्टांत सांगतो, लक्षात द्या. 6 इंचाचं होतं का नाही? आधी 6 इंचाचा होता, आईच्या पोटामध्ये होता का नाही? आया हो, 6 इंचाचा 6 फुटकाच काय झाला? याला सर्व्हिसिंग करावं लागली कधी? याचा ऑइल बदलावं लागलं कधी? नाही. बघा बरं, ज्या कंपनीत याचा बांधला, विश्वाच्या लियांद्याच्या कंपनीमध्ये ही बॉडी एकदा जी बनली, तिच्यात काही चेंज झाला का? अरे तुटूक मुटूक कंपनी राहती, हिरो असन, होंडा असन, टीव्हीएस असन, 6 महिन्यात मॉडेल बदलून राहिली. भगवंताच्या कंपनीमध्ये माणसाचं मॉडेल आतापर्यंत बदलत नाही. देवाला काही मॉडिफाय करावं वाटलं नाही या विज्ञानाशिवाय. पण देवानं असं मॉडेल बनवलं, ते कोणत्याच युगामध्ये त्याच्यात बदल करणे नाही. नाही, कृत युगामध्ये हेच होतं, त्रेता युगात हेच होतं, द्वापार युगात हेच बॉडी होती. बरोबर आहे की नाही? नाकाच्या ठिकाणी नाक, डोळ्याच्या ठिकाणी डोळे, कानाच्या ठिकाणी कान, बॉडी तशीच होती का नाही? काही बदल केला? पण आता कलियुगामध्ये जरा जास्त लोक हुशार झाले ना, त्याला वाटलं आपण काहीतरी बदल करायला पाहिजे. हे देवानं सगळं जुनं ठेवलं बरं का. कृत्रिम मानव बनवलाय, कृत्रिम. आणि कृत्रिम मानव बनवल्यानंतर सगळी बॉडी माणसासारखीच त्याची. हा 12:15 आपल्याला संपवायचं होतं ना. 15 मिनिट आहे ना? हा शिक्षक मला विचारत द्यायला. हा मी आवडतो 15 मिनिटात. मला काय आपण काय उत्तर घ्यायला का? आणि आपण किती ओरडू ओरडू जर लोकांना सांगितलं नाही काय संन्यास घेणार आहे? जाऊ, काय चाललं होतं? तू भूक 15 मिनिटात आली राहिली, बॉडी बनवली. एवढ्या दर्शनात सांगतो आपण शेवटच्या चरणाकडे.
बघा बॉडी बनली भगवंतानं इतका सुंदर देह बनवला, जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित केलं. पण आधी मानवानं म्हणजे आताच्या सुशिक्षित माणसानं, शिकलेल्या माणसानं विचार केला. त्यांना काय केलं म्हणजे हे देवानं नाक उभं मागे लावलं, मागे लावून पाहू. त्यांना नाक काढलं, एकच बदल केला त्यांना, पुढचं नाक काढलं मागून बसलं. काय परेशानी आली असेल जीवाची, कधी विचार करता? तुम्हाला आम्हाला फुकट मिळाला ना किंमत नाही द्यायची. फुकट मनुष्य जन्म मिळाला त्याची किंमत आहे का? याची किंमत देवाला आहे. स्वर्गीची आम्हाला ही चिंता ती द्यावा, याला याची किंमत आहे. तुम्हाला आम्हाला वाटत फाशी घालणार आहोत. इतके तर पागल जागायचे आपण. आज शिकेल लोक फाशी घेऊन राहिले ज्यादा, आणि बिचारे मरू राहिले तसेच. पण शिकेल लोक हँग होतं ना मन. मनाला पॉवरफुल, प्रोग्रेसिव्ह आणि सेन्सिटिव्ह कोण बनवणार या विश्वामध्ये? चला जाऊ दे. त्यानं काय केलं, माणसाचं नाक काढलं, मागं बसवलंय आणि जेवणाला बसले. जेवणाला आपल्यासारखे बसले, देव बसवलं. ते बनवलेलं कृत्रिम मानव बनवलेला बसवला. आणि बसवल्यानंतर काय झालंय, जेवायला लागले. बघा तुम्ही, आम्ही जेवायला बसलो ना, एका टायमात किती कार्यक्रम चालतात हे तुम्हाला माहिती. डोळे ज्यावेळेस ताट असतं वाढलेलं, त्या ताटाकडे बघतात. हा, त्याच्यात काही कचरा नाही, केस नाही. डोळे सांगत आहेत ना, एकाच टायमाला इतके गेर पडायचे महाराज. पण ही माणसाला कळत नाही. डोळे सांगते त्याच्यात घाण नाही, हे म्हणते तोडीत आहे घास, पुढे येत आहे. पहिला गेर टाकला त्यांना, आता गाडी चालायला लागली. डोळे सांगते काही नाही, त्याच्यात घेतलाय घास. तोंडापर्यंत येईपर्यंत नागपुड्या सांगतात त्याला. काय भाजी विटलेली रात्रीची पुढे आली, फेकून दे. कोण सांगत आहे? नागपुड्या सांगायच्या. नागपुड्या खराब भाजी आहे, आलाय पुढे. नागपुड्यानं सांगितलंय, ताबडतोब दुसरा गेर पडला. मध्ये तोंडात ज्यावेळेस तो घास जातो ना, जिभेवर ठेवल्या ठेवल्या सांगते जीभ लईच तिखट आहे, किंवा याच्यामध्ये मीठ नाही. तिसरा गेर पडलाय. बरोबर? समजा आधी मानवानं निर्माण केलेला, आताच्या माणसानं निर्माण केलेला मनुष्य ज्यावेळेस तो जेवायला बसला, त्याचे डोळे सांगतात, पुढे डोळे होते की नाही, ते सांगतात काही नाही. का दुसरा गेर चाललाय माग, म्हणजे माग नाक होतं त्याच्या. विचारायला ते खराब आहे का चांगलं आहे, येऊ दे पुढं. फर्स्ट सेकंड गेलंय मरू. इतकी सुंदर बॉडी भगवंताने एका रेषेत बनवली, याची किंमत माणसाला नाही. देता देव विता, दिलाई त्यानाच. मनुष्य देह भगवंतानंच दिलेला आहे. आई बाप फक्त कारणीभूत झाले ते बनायला. आई बाप कारणीभूत झाले आणि देह निर्माण झाला. देह कर्माच्या अधीन. देह तो कर्माच्या अधीन असल्या कारणानं देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले. कर्मामुळे तुम्हाला आम्हाला दुःख, कर्मामुळे तुम्हाला आम्हाला सुख आहे. म्हणून हा कर्माच्या निमित्तानं आपला जन्म झाला. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. कर्मामुळे जन्माला यावं लागलं. आणि ते कर्माची जर बात करायची असेल, निमित्ताचा झाले किलासे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ केला. सरळ प्रमाण घेतलं, कारण सव्वाबार झाले. विठोबार कुमाये शरण जा उदारा पांडुरंगा. देव हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देता देव विता, नेता निवविता, तेथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केलासे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, वाया गेला. हे काही आपलं नाही. येताना काही आणलं, काही आणलंय? करगुटा बी आणला नाही, सगळं आणलंय, काहीच नाही आणलं. खाली बॉडी आली. आणि जातानाही निश्चित बॉडी जाती. करगुटा सुद्धा तोडून गेली नारायण महाराज. करगुट राहिला त्याच्यातून काय होणार, हे जाणार. पण तरी जाऊ देत नाही लोक सांगत का नाही.
मग आणतानाही काही सोबत आणलं नाही आणि नेतानाही काही सोबत नाही नेलं. हिराळे काय झाली करायची एवढी खालवर काय झाली ते जीवाला कळत नाही. उलट खाली हात नाही आलो, खाली हात तुम्ही आम्ही आलोच नाही बाप, खाली हात आलो नाही, कर्म घेऊन आलो आणि डोंगरा एवढे कर्म घेऊन गेलो आपण. म्हणून जीवनामध्ये चांगल्या संताला भेटा, जीवनाची ओळख करून घ्या. आपण कोण आहोत? आपण देह नाही, आपण आत्मा आहोत. मी वासुदेव तत्वता थोडो येईल विचारिता आहे ठाऊक सबाय संता. संताला भेटा, आपली ओळख करून देते. म्हणून यथामध्ये अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे मायबाप. पण खरंच आपण खूप भाग्यवान माणसं आहोत. या सूर्यभान काकांच्या माध्यमातून आपण एकत्र आलो. गंज कीर्तन आपण ऐकतो, गंज काही गोष्टी करतो, पण स्वतःची ओळख नाही आपल्याला. तेवढी ओळख व्हायला पाहिजे बरं. त्यांच्या कुटुंबाने ही सेवा मला दिली. आमचे विजय महाराज सिरसाट मातलेकर यांच्या माध्यमातून ही सेवा मला दिली. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि तुमच्या सर्व संत मायबापाची माफी मागतो. वेळ झालेली, आपल्याला 12:30ला कार्यक्रम चालू द्यायचं. 15 मिनिटं तुम्ही म्हणशान संध्याकाळ आपल्याला कुठून नामच आहे विठाला विठाला माणसाच्या जन्माला आलो आणि त्या माणसाच्या जन्मामध्ये बघा बरं का, माणसाला इतका ग होईल काही नाही त्याजवळ बरं का, काही नाही, पण इतका नवल अहंकाराच्या गोष्टी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचली. देहाचं सार्थक करायचं वर्म आहे आणि तेवढं वर्म जर जीवाला मिळालं, बघा ना, अनादी काळात असलेलं परब्रह्म आहे, जशाचं तसं आहे. पण चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष तप केले. तपस्वी चांगदेव महाराज तप केलं 1400 वर्ष. काळाला वाटी लावलं बरं का, काळाला 6 महिने समाधीमध्ये राहायचे. पण माझ्या 6 वर्षाच्या मुक्ताईनं सांगितलंय, चांगदेवा तुम्हाला मी एक दिवस काढी लावा लागणार आहे. मैं मर नाही सकता, आता या दुनियेत पैदा नाही झाला अजून. हो, चौशून्याचा मांडीला खेळू, प्रपंचाचा रुविला वेळू, चौशून्याचा मांडीला खेळू. अरे ब्रह्मा विष्णू दयाचे बाळू, लागतील पाया लागतील पाया लागतील पाया. ही सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया, ही सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. हे सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया, हे सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. देवाचा देव महादेव सुद्धा या सृष्टीमध्ये राहिला नाही. नाही, राम गेले, कृष्ण गेले, सगळे गेले बरं का, आणि आपल्याला त्याच मार्गाने जायचं आहे. फक्त त्यांनी त्यांचं सार्थक करून घेतलं, आपल्याला करता येत नाही. 1400 वर्षाच्या योगी राजांना माझी 6 वर्षाची मुक्ताई सांगते. माझे मुक्ताई मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू, सांग देव योगी यांना तिला मानले रे गुरु. माझी मुक्ताई ज्यावेळी चांगदेव महाराजांना भेटली, त्यावेळी चांगदेव महाराजांना सांगितलं, तुम्ही फार मोठे विद्वत्ते आहात, तुम्ही फार मोठे ज्ञानी आहात. हो, तुम्ही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 कला 64 विद्या तुमच्या अंकित आहे. पण तुम्ही स्वतःला विसरले, तुमची ओळख तुम्हाला नाही ना. तुम्ही ज्यांना जिवंत करता आहे ते एक दिवस मरणार आहे. मर नाही सकता असं कोणी या दुनियेत आहे का? नाही, मरायचं आहे. तुम्हाला सुद्धा एक दिवस मरावा लागणार आहे. तुम्ही किती दिवस काळाला बाजूला करणार? म्हणून तुम्ही तुमची ओळख करून घ्या. मुक्ताईनं काय केलं, अनादी काळाचे असलेलं परंपरागत जी गोष्ट आहे मायबाप, चांगदेव महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला, हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. त्यावेळेस कृपादृष्टी माझ्या 6 वर्षाच्या लेकरानं 1400 वर्षाच्या योगी राजांवर केली. त्यावेळेस चांगदेव महाराजांना देहाचा विसर पडला. आठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तासभरामध्ये पूर्ण देहावर परिणाम झाला. चित्तचा कटर्या घेत वाचा पांगुळली जितीच्या तेच अपाद कुंचित रोमांचाले, आतून मनीत डोळे वर्षताती आनंद जळे, आतुलिया सुकर्मीची निबळे शरीर बाहेर कापे. डोळे उघडल्याबरोबर चांगदेव महाराजाला
जगामध्ये ब्रह्मविषय उघडे. मुक्ताई सांगते एकच धागा. तुमच्या अंगात असलेले कपडे कुठून आणले? कुठून आले? कीर्तन थांबवायचं आपल्याला तयार होईल तिकडे सारं फक्त द्यायचं निवड बाकी म्हणून लांबेले. आपल्या अंगात असलेले कपडे कोणी शर्ट म्हणत असेल, कोणी साडी म्हणत असेल, कोणी ब्लाऊज म्हणत असेल, कोणी धोतर म्हणत असेल, कोणी टोपी म्हणत, बरोबर? कुठून आणले? राजमधून, राजा राणीतून. कुठून आणले? कुठून आले? आपल्या अंगातले कपडे कुठून आले? कीर्तन थांबलाय. एवढं जरी समजलं तर कीर्तनाचा सार्थ येतो, भूकंद आहे निघून. एवढं जरी समजलं तर कीर्तनाचा सार्थक होईल. आपल्या अंगातले कपडे कुठून? दुकानातून आले का शेतकऱ्याच्या शेतातून आले? शेत डोक्यात येतं का दुकान डोक्यात येतं? आमच्या डोक्यात दुकान आहे. आम्ही आलो ब्रह्मापासून, आम्ही वैकुंठापासून आलो याची कारण आली बोलीने जे उलृषी सात भावे वर्ताया. आम्ही तिथून आलो, सीता आम्हाला जायचंय, पण आम्हाला हो एकच धागा नानापरी कपडे चोळी आणि लुगडे जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे. तेवढी चोळी आणि लुगडे, तेवढीची बाळी आणि फुगडी बाजूला काढायची, तेवढी आवरण गेलं रे गेलं. आपण स्वयमेव पांडुरंग होतो, तेवढं आवरण सद्गुरुनाथ आपल्यातून घालवत असतात. त्या सद्गुरूला भेटा. जर भेटलो काय होतं? तुकोबाराय सांगतात, तुम्ही आम्ही ज्याच्याकरता जन्माला आलो आणि ज्याच्याकरता आयुष्याचं मातेर केलं ना, ती गोष्ट नाही समजून घेतली अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने कारे नाशिवंता साठी, तुका मने कारे नाशिवंता साठी, तुका मने कारे नाशिवंता साठी, तुका मने कारे नाशिवंता साठी.
नाशिवंतासाठी देवा सवे जो आपला आहे त्याला आपला करीत नाही माणसं इतक्या आज्ञेने. मराच्या टायमाला लई नवऱ्यावर प्रेम आहे म्हणून उडी टाकली की त्यांना सारणार. लई बायकोवर प्रेम आहे म्हणून त्यानं उडी टाकली का? कोणी कोणा संग मरत नाही, मरावं एकट्यालाच लागत आहे. मग आपला जो आहे त्याची ओळख केली का आपण? त्याची ओळख तुकोबाराय सांगतात खरा. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवा सवे. बरं आता देव नाही करायचं तर मग पुन्हा 84 लाख योनी करता येईल का? इतर योनीच्या ठाई हा विचारायचा नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती. नाही ना, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी कमी आहे का हे आले मॉडेल? मग त्या योनीला जाणार नाही का आपण? 101% जाणार आहे. 101% लिहून देतो तुम्हाला. जर 1000 रुपयाचे बॉन्ड लागेल कोणी माझं 30 मार्क जर याला लिहून देतो तुम्हाला. 100% तो किती मोठा असला तर स्वतःची ओळख जर नाही झाली, देवाचीच ओळख नाही, गुरु करावा बळकट त्याचा धरावं मनगट. प्रश्न विचारायचे 2. पहिले सांग मी कोण, नंतर सांग देव कोण. म्हणजे गुरु इथं गड उचला दिलं गुरु झाली. गुरु गावात चऱ्या करी आणि शिष्यानं दिलं मासे झाली. किती गळ झाली येड झाली. आम्ही तुमचे गुरु पडा आमच्या पाया. म्हणून यामध्ये आता काय बोललो. साऊंड सिस्टीमला काही नाव नाही पण भाऊ तुम्हाला लाख लाख धन्यवाद. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम तुम्ही दिली, त्याच्या करता टाळी वाजवू आपण. वा वा, सिटीमध्ये पण चांगलं आहे. आमचे शिवशंकर कॉलनीचे सर्व महात्मे तुमच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो बरं का. अतिशय सुंदर सर्वांनी साथ दिली. आमच्या सोबत आलेली ही सगळी महात्मे तुमचे. आणि तुम्ही एवढे भरभरून काय होतं महाराज बरं का. यायला वाटत आज उपवास नाही आला तर काय आलं आज. आणि तुम्हाला वाटत माणसाने तर सुरुवात कसं काय करतात. याच्यामध्ये कीर्तन लाभ होत आहे, त्याच्यात बाबाचं पाणीपत होत आहे. आता एका घंट्यात काय सांगायचं का आदर द्यायला. अर्धा तास चाललेलं जातो ना, अर्ध्या तासात काय शेतात मोडायचं काम राहतं. ब्रेकफास्ट काय सांगायचं यायला ब्रेकफास्ट करतात. आणि आम्हाला असं वाटत आहे का जगात बसलेल्यापैकी हे सगळेच काही बिना डोक्याचे नाही ना. एखादा तरी डोकेबाज असं ना बुवा खाऊन भुकला म्हणून विचार करणारा. हा हे काही आपला खानदानी धंदा नाही. नाही 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 नाही, मी सर्व्हिसवाला माणूस आहे. सर्व्हिस करता करता पार्ट टाइम धंदा नाही केली बरं का. हे बी डोक्यात आणू नका तुम्ही. नाही तर माझ्या हे पार्ट टाइम करते आमच्या नारायण महाराजांना माहिती आहे, शिरसाट महाराजांना माहिती. नाही नाही नाही, हा आपला उलट तुमच्यासारखे महात्मे येऊन बसतात ना, तुम्हाला खऱ्या ज्ञानाची ओळख, खऱ्या देवाची ओळख व्हावा ही माया सद्गुरूची कृपा आहे. असा संत माझ्या जीवनात आला आणि त्यांना सांगितलं भाऊ तू सुशिक्षित आहे, शिकलेला आहे, लोकांना तुझ्या भाषेमध्ये ज्ञान सांगू शकतो म्हणून धर्माकरता वाटकावा. मी काही कुठे शिकायला गेलो नाही, आळंदी पालखी घातली नाही, वृंदावन नाही ना, कुठंच गेलो नाही. माझ्यावर सद्गुरूची कृपा झाली म्हणून तुमच्या पुढे मी बोलण्याचा प्रयत्न करतो. जे काही चुकलं असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. शिंदे परिवाराला लाख लाख धन्यवाद देऊ. सूर्यभान पाटील, नामदेव शिंदे यांना सुद्धा भगवान परमात्मा चांगल्या ठिकाणी जागा द्यावी. शेवटी कर्म जे केलं त्यानुसार आपल्याला प्रमोशन आहे भरपूर. जसा फर्स्ट क्लासचा पास असेल तर फर्स्ट क्लासला बसता येत आहे, थर्ड क्लासचा असेल तर थर्ड क्लासला बसता येत आहे. तुमच्याजवळ पास कोणता आहे याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो. शिवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल हरी विठ्ठल